सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द आयुर्विकल ब्युटी फॅमिली. तर आज रात्री महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगसाठी तुम्ही प्रेफरन्सेस जे काही भरत आहात तर त्याची आज शेवटची तारीख आहे आणि अंदाजे आज रात्री 12पर्यंत तुम्ही ते प्रेफरन्सेस लॉक करणार आहात किंवा जरी लॉक केले नाही तरी ते ऑटोमॅटिक लॉक होत असतात. तर हे जे प्रेफरन्सेस आहे ते लॉक करण्याअगोदर एक गोष्ट मला असं वाटलं की तुमच्याशी थोडा संवाद साधावा, जेणेकरून जर यातून काही लोकांच्या चुका होत असतील तर त्या चुका कदाचित जर तुम्ही टाळू शकत असाल तर ते नक्कीच तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. त्यामुळे मला असं वाटलं की तुमच्याशी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये एक संवाद साधावा. तर आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल बोलूयात की जेणेकरून तुम्ही एकदम प्रेफरन्सेस लॉक करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ बघावा, जेणेकरून तुमच्या काही कॉन्सेप्ट्स किंवा काही डाऊट्स असतील ना ते थोडे क्लिअर व्हायला मदत होतील असं मला वाटतं. तर हा व्हिडिओ एक पूर्ण बघा, एकदम छोटासा व्हिडिओ बनवणार आहे, जास्त खूप लेंदी वगैरे असं काही बनवणार नाही आहे. तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की महाराष्ट्राचा जो तुम्ही प्रेफरन्सेस भरत आहात त्यामध्ये तुमचे हे जे काही तुम्ही आज प्रेफरन्स भरत आहात ते तुम्ही कधीही बदलू शकत नाही. म्हणजे आज रोजी तुम्ही जो प्रेफरन्स भरणार आहात आज तो लॉक होणार आहे. ह्या वर्षीचं पूर्ण AIPGT तुमचं ॲडमिशन होईपर्यंत, सर्व राऊंड्स संपेपर्यंत तुम्हाला हा प्रेफरन्स बदलता येत नाही. त्यामुळे तो प्रेफरन्स एवढा सुंदर म्हणण्यापेक्षा एवढा परफेक्ट असला पाहिजे की यामध्ये नंतर तुम्हाला गिल्ट वाटायला नको की कदाचित मी हा ऑप्शन खाली किंवा हा ऑप्शन दुसरीकडे टाकला असता तर हा जर तरची कंडिशन नंतर येऊ नये यासाठी उरलेले तुमचे जे काही 3-4 तास आहे त्यामध्ये पुन्हा एकदा तुम्ही विचार करू शकता. कारण तुमचा प्रेफरन्स हा एकदम अचूक असला पाहिजे, जेणेकरून एखादी सीट भेटली आणि तिथे तुम्हाला ऑब्व्हियसली त्या स्टेट राऊंडमध्ये जिवंत राहण्यासाठी ती सीट तुम्हाला घ्यावीच लागते, तिथे ॲडमिशन घ्यावंच लागतं. लक्षात ठेवा, ऑल इंडियाचे जे काही सेंट्रलचे राऊंड असतात, सेंट्रलच्या राऊंडसारखं आपल्याकडे फ्री एक्झिट नाही. इकडे जर तुम्ही फ्री एक्झिट घेण्याचा विचार केला तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही स्टेट राऊंडमधून पूर्णपणे बाहेर पडतात. जर तुमच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असेल तरच तुम्ही स्टेटमध्ये दुसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल असतात. जर तुमच्या नावासमोर एखादी सीट तुम्हाला अलॉट झाली तर तुम्हाला ते ॲडमिशन घ्यावंच लागतं टू रिमेन अलाइव्ह इन द सबसिक्वेंट राऊंड. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की प्रेफरन्सेस भरताना एकदम व्यवस्थित भरा, कारण ते तुम्ही पुन्हा कधीही बदलू शकत नाही. केव्हा बदलू शकत नाही? जेव्हा ते लॉक होतील, म्हणजे आज रात्री 12 नंतर तुम्ही बदलू शकत नाही. तोपर्यंत तुम्ही सेव्ह प्रेफरन्सेस केलेले असतील तर ते तुम्ही बदलू शकतात. ठीक आहे, त्यामुळे ते तुम्हाला एकदम व्यवस्थित टाकायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर स्वतःहून तुम्ही स्वतःवर एक रिस्क जनरेट करू नका. म्हणजे कसं असतं की खूप लोकं म्हणतात की हां सर, माझा रँक XYZ असा माझा रँक आहे आणि माझ्या रँकला ही सीट मागच्या वर्षी मिळालेली आहे तर यावर्षी मिळेलच, त्यामुळे सर मी फक्त अशा लिमिटेड सीटच टाकत आहे. बरोबर आहे तुमचं, मागच्या वर्षी मिळाल्या होत्या बट ह्या वर्षीच्या थोड्या कंडिशन चेंज झालेल्या आहेत. SML अपेक्षेपेक्षा जास्त आलेले आहे मुलांचे, त्यामुळे कदाचित मागच्या वर्षीचा सिनेरिओ ह्यावर्षी ॲप्लाय होईलच असं नाही. त्यामुळे एकदम कट टू कट कॅल्क्युलेशन करू नका, एकदमच रिस्की सिच्युएशनमध्ये स्वतःला टाकू नका. ठीक आहे, त्यामुळे माझं कसं म्हणणं आहे की एखादी एक्स्ट्रा सीट तुम्ही टाकलेली असू द्या प्रेफरन्समध्ये. फॉर एक्झाम्पल कसं की एखाद्याला आधीपासूनच वाटतं की हो सर मला गायनेकच करायचं आहे, मान्य आहे तुम्हाला गायनेकच करायचं आहे आणि तुम्ही म्हणतात की मला गायनेकशिवाय दुसरं काहीच करायचं नाही. बट एकदमच जर वाईट कंडिशन अशी आली की तुम्ही प्रेफरन्समध्ये फक्त गायनेक टाकले आणि अशी वेळ येऊ शकते की चॉईस नॉट अवेलेबल जर आला तर काय. पहिल्या राऊंडमध्ये जेव्हा चॉईस नॉट अवेलेबल येतं तेव्हा नक्कीच मनोबल तुमचं कमी झालेलं असतं आणि त्यातल्या त्यात तुम्ही ऑल इंडियाचा राऊंड पण भरलेला नसतो. मग अशा वेळी काय होतं की ऑल इंडियामध्ये पण काही भेटलेलं नाही आपल्याला सेंट्रलमध्ये आणि स्टेटमध्ये पण चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे. मग आत्ता करायचं काय असा प्रश्न असतो. त्यापेक्षा एखादी एक्स्ट्रा सीट टाकलेली असू द्या असं मला तरी वाटतं. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही ॲटलिस्ट पहिल्या राऊंडला पैसे भरून ॲडमिशन घेऊ शकता ती नंतर अपग्रेड होईलच, जरी नाही झाली तरी तुम्हाला तिथे सेटल राहावं लागू शकतं. हा पण पॉईंट मनामध्ये असू द्या. त्यामुळे अशी एखादी एक्स्ट्रा सीट टाकू द्या की ॲटलिस्ट नावासमोर काहीतरी आपल्याला सीट येईल आणि जरी गायनेक नाही मिळालं तरी तुम्ही ॲटलिस्ट कोणत्या तरी विषयामध्ये तिथे MD करत असाल हे लक्षात ठेवा. एकदमच चॉईस नॉट अवेलेबल येण्यापेक्षा एखादी दुसऱ्या सीटमध्ये करिअर घडवलेलं हे कधीही वाईट नसतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे माझं काय सांगणं येते की रिस्क स्वतःहून जनरेट करू नका. फॉर एक्झाम्पल फक्त एखादा विद्यार्थी सांगेल की सर मला फक्त काय चिकित्सा हवी आहे तर मी प्रायव्हेटचे सर्व फक्त काय चिकित्सा टाकले. मान्य आहे की तुम्हाला काय चिकित्सा हवी होती आणि तुम्ही सर्व काय चिकित्सा फक्त टाकले. बट माझं कसं म्हणणं आहे की मान्य आहे की तुम्हाला काय चिकित्सा हवी, बट काय चिकित्साचे सर्व प्रेफरन्स टाकल्यानंतर एकदम शेवटी एखादा 2 नॉन क्लिनिकलचे जरी टाकले किंवा दुसरी क्लिनिकल जरी टाकली ना काही हरकत नाही. मान्य आहे की फर्स्ट राऊंडला तुम्हाला जर काय चिकित्सा नाही मिळाली, एखादा प्रायव्हेटचं नॉन क्लिनिकल मिळालं, बट ॲटलिस्ट तुम्ही त्या राऊंडमध्ये जिवंत आहात.
ठीक आहे. मान्य आहे की जरी तुम्ही फक्त नॉन क्लिनिकल टाकले, चॉईस नॉट अवेलेबल जरी आलं तरी तुम्ही जिवंतच आहात, त्याचा काही विषय नाही. बट एकदमच वर्स्ट कंडिशन अशी नको यायला की 3ही राऊंड संपले आणि तुम्हाला काय चिकित्साच मिळाली नाही, तर काय करायचं? अशी देखील वेळ ही कोणावर येऊ शकते ज्यांचा रँक खूपच जास्त आहे, म्हणजे 500च्या वर आहे, 1000च्या वर आहे, अशी जर रँकिंग असेल तर ती सिच्युएशन येऊ शकते. पण असं लक्षात ठेवा की तुमची एखाद्या सीटबद्दल आवड असणं हे नक्कीच योग्य आहे, बट रिस्की सिच्युएशनमध्ये जाऊ नये म्हणून एखादी एक्स्ट्रा सीट टाकलेली काही वाईट नसते असं मला तरी वाटतं. याही पलीकडे हा निर्णय तुमचा असेल, बट मी फक्त सांगतो आहे की एकदमच अशी वेळ नको यायला आपल्याला की चॉईस नॉट अवेलेबल आपल्या नावासमोर आलेला आहे. त्यामुळे 1-2 एक्स्ट्रा सीट टाकलेली कधीही वाईट नसतं. ठीक आहे, ही झाली दुसरी गोष्ट. यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे की ज्याचा तुम्ही विचार केला पाहिजे, तो म्हणजे पूर्णपणे आपण जे काही कॅल्क्युलेशन्स करतो त्याच्यावर डिपेंड राहू नका. खूप मुलं असं म्हणतात की हो सर, मी पूर्णपणे कॅल्क्युलेशन केलेलं आहे, माझा कॅटेगरी रँक एवढा आहे, माझ्या पुढे हे कॅटेगरीची मुलं आहेत आणि त्या माझ्यासमोर जी मुलं आहेत कॅटेगरीचे त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि ते XYZ सीट घेत आहेत. तर तुम्ही आम्हाला असं सांगाल की हो सर, तर माझ्यासमोरचा मुलगा दुसऱ्या कॉलेजला जात आहे म्हणजे त्याची सीट मला मिळेल, असं काही नसतं. या फेजमध्ये कोणी कोणाशी खरं बोलत नाही, हा पहिला गोष्ट लक्षात ठेवा. तुमचा किती जवळचा मित्र जरी असेल तरी एकमेकांचे तुम्ही सध्या काय म्हणतात कॉम्पिटिटर आहात, त्यामुळे कोणी कोणाला खरं सांगत नाही. त्यामुळे आपल्या सोबतच्या AIPCTच्या ह्या प्रवासामध्ये आपल्या मित्रावर सध्या तरी विश्वास ठेवू नका, कारण त्या मित्राला देखील सीट हवी असते, तुम्हाला देखील सीट हवी असते, त्यामुळे प्रत्येकजण स्वतःचं भलं बघत असतो. त्यामुळे सध्या कोणावरच विश्वास ठेवू नका, एकदम कॅल्क्युलेशनवर डिपेंड राहू नका, कारण ते कॅल्क्युलेशन प्रत्यक्षात उतरतीलच असं नाही. त्यामुळे जसं मी म्हटलं की रिस्की सिच्युएशन स्वतःहून ओढून घेऊ नका, 1-2 एक्स्ट्रा सीट टाकलेल्या कधीही नक्कीच चांगल्या असतात. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट मी जसं सांगितलं की आपल्या पुढचे जे काही विद्यार्थी असतात ते खूप वेळा आपल्याशी खोटं वगैरे बोलतात, त्यामुळे कम्प्लिटली त्यांच्यावर रिलाय राहू नका. कारण तुम्ही ज्यांना कॉल देखील करतात ना, तुमचे सिनियर असतील किंवा तुमचे फ्रेंड्स असतील, ते सुद्धा खूप वेळा तुम्हाला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतात. त्या मॅनिप्युलेशनमध्ये सुद्धा येऊ नका. तुमच्या मनाला काय वाटतं आहे ना, ती सीट तुम्हाला घ्यायची आहे, लक्षात ठेवा. कारण आपल्याला एक मधून इंट्युशन येत असतं ना, ते इंट्युशनला आपल्याला खूप वेळा ऐकावं लागतं. कारण तुम्ही जो काही आज डिसिजन घेणार आहे ना, त्याने तुमचं करिअर घडणार आहे, राईट. त्यामुळे एखाद्याच्या इन्फ्लुअन्समध्ये येऊन कोणताही निर्णय घेऊ नका. म्हणजे इवन आम्ही देखील तुम्हाला जे काही सजेशन करत असू त्याही पलीकडे तुमचा स्वतःचा निर्णय असला पाहिजे. कारण आजचा प्रेफरन्स संपल्यानंतर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सांगितलं आहे आणि तुम्ही त्याला ब्लेम नाही करू शकत की तू मला सांगितली होती म्हणून आज मी ही सीट घेतली, नाहीतर कदाचित माझं दुसरीकडे कल्याण झालं असतं. अशी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. हा पूर्णपणे निर्णय सर्वस्वी तुमचा असेल, तुम्ही कोणालाही ब्लेम करू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा प्रेफरन्स भरायचा असेल शेवटच्या मोमेंटपर्यंत डोळे बंद करा, स्वतःच्या मनाला विचारा की माझा कम्फर्ट झोन कुठे आहे, मी कोणती सीट घेतली पाहिजे. तुमच्या मनातून एक आवाज येईल, तो ऐका आणि नंतरच तुमचा प्रेफरन्स तुम्ही लॉक करा किंवा पुढे त्याला सेव्ह प्रेफरन्सेस करून पुढे जाऊ शकता. कळालं? कारण हे तुमचं इंट्युशनमधून येणं इम्पॉर्टंट आहे. पूर्णपणे लोकांवर तुम्ही अवलंबून राहणं हे काही चांगलं नाही. ठीक आहे. त्यामुळे मी जसं म्हटलं की फक्त रँक चांगला आहे म्हणून समाज आपल्याला सांगेल की XYZ अशी एखादी सीट आहे ती तुम्ही घ्यावी, असं काही नसतं. तुमचं कम्फर्ट झोन इम्पॉर्टंट आहे. खूप लोकांचे चांगले रँक आहेत, बट त्यांची इच्छा आहे की मला आधीपासून नॉन क्लिनिकल हवं होतं, किंवा काही काहींचे वाईट रँक आहेत बट त्यांना वाटतं की मला आधीपासून क्लिनिकलच हवं होतं. दोन्ही कंडिशन आहे, ते पण तुम्ही ऐकू शकता. खूप साऱ्या मुलांचं असे डाऊट आहेत की सर, माझा रँक असं आहे की मला गव्हर्नमेंटची सीट मिळू शकते, बट मला आधीपासूनच प्रायव्हेटमध्ये चांगले सीट घेऊन ॲडमिशन घ्यायचं होतं. हरकत नाही, जर तुमचा डिसिजन असेल तुम्ही तेही करू शकता. म्हणजे तुमची गव्हर्नमेंट सोडण्याची सुद्धा तयारी आहे, यू कॅन गो फॉर इट. बट तो सर्वस्वी तुमचा निर्णय असेल, हे लक्षात ठेवा. किंवा तुम्हाला असं वाटतं की एखादी चांगली क्लिनिकल सीट मिळते, ती सोडून तुम्ही नॉन क्लिनिकल सीट घ्यायला तयार आहात, तो सुद्धा तुमचा निर्णय असेल, हे लक्षात ठेवा. तुम्ही नंतर कोणालाही ब्लेम करू शकत नाही, हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे. हा सर्वस्वी तुमचा डिसिजन असला पाहिजे. तुमचा डिसिजन किंवा तुमच्या पॅरेंट्सचा डिसिजन हा सर्वस्वी असला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे धरसोड न करता जो स्टेट राऊंडमध्ये शेवटपर्यंत टिकून राहतो ना, त्याचे खूप सारे चेंजेस होतात, असे आम्ही बघितले आहेत. म्हणजे खूप वेळा कसं होतं की पहिल्या राऊंडला आपल्याला वाटतं की मला स्टेटमध्ये सर एकदमच खराब सीट मिळाली, आता कसं माझं पुढे होईल, असं बिलकुल नसतं. जसजसे स्टेटचे राऊंड पुढे सरकतात ना, त्यामध्ये कसं होतं की खूप सारे मुलं सेकंड राऊंडनंतरसुद्धा ऑल इंडियाला त्यांना चांगली सीट मिळते, ऑल इंडियाला जातात. किंवा काही लोक मध्येच सोडून देतात, त्यांना असं वाटतं की मला प्रायव्हेटच मिळते, मग मी कशालाच घेऊ, असे देखील विद्यार्थी असतात. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही शेवटच्या राऊंडपर्यंत पोहोचतात ना, तुमचे अपग्रेड होण्याचे चान्सेस वाढतच जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टेटमध्ये पहिल्या राऊंडला ॲडमिशन घेतले, पहिल्यातून सेकंडला अपग्रेड झालात, सेकंडमधून थर्डला तुम्ही अपग्रेड होतात. अशा जी काही प्रोसेस ती चालूच राहते. त्यानंतर मला हे सांगायचं की जो स्टेटच्या राऊंडमध्ये शेवटपर्यंत टिकतो ना, त्याच्या हाती नक्कीच एखादी चांगली सीट मिळालेली असते. असे खूप सारे उदाहरणं बघितले की रँक एकदमच जास्त होता
आणि असं वाटत होतं की स्टार्टिंगला त्याला एखादी सीट मिळणारच नाही, पण जसजसे राऊंड पुढे चालत गेले ना, नंतर महाराष्ट्रामध्ये कधी कधी सीट ॲड वगैरे होत जातात. या सगळ्या गोष्टींमुळे आपलं पूर्ण गणितच चेंज होऊन जातं आणि एखादा असा विद्यार्थी असतो की ज्याला काहीच मिळू शकत नव्हतं, त्याला देखील एखादी सीट मिळून जाते. त्यामुळे स्टेट राऊंडमध्ये थोडे प्रेफरन्सेस बऱ्यापैकी टाकलेले असू द्या, जेणेकरून खूपच वाईट वेळ जरी आली तरी आपल्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल येण्यापेक्षा काहीतरी सीट आपल्या हातात असावी, जेणेकरून आपण ॲटलिस्ट MD नाव आपल्यासमोर येईल. हा पॉईंट एकदम आपल्या डोक्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जसं मी म्हटलं, शेवटपर्यंत जो टिकतो त्याला नक्कीच स्टेटमध्ये चांगली सीट मिळते. हे गणित दरवर्षी आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यानंतर अजून एक गोष्ट मला सांगायची की खूप साऱ्या जणांचे प्लॅनिंग आहेत की सर आत्ता मी स्टेटचा राऊंड भरला आहे, त्यानंतर सेंट्रलमध्ये पण ॲडमिशन घेतलं आहे आणि आम्हाला बघायचं आहे सर की सेंट्रलच्या सेकंड राऊंडमध्ये जर चांगली सीट मिळाली तर मी तिकडे घेईल, नाहीतर नाही मिळाली तर मग बघू, किंवा सेंट्रल राऊंडला ॲडमिशन पण घेईल, त्यानंतर स्टेटचा सेकंड राऊंड लागल्यावर स्टेटमध्ये जर चांगली सीट मिळाली तर मी सेंट्रलचं कॅन्सल करून इकडे पण यायला तयार. बट मी तुम्हाला सांगतो, असे जे कॅल्क्युलेशन आहेत हे सेंट्रलचा जो सेकंड राऊंड आहे ना, त्यानंतरचे कॅल्क्युलेशन खूप किचकट होतात. म्हणजे तुम्ही किती जरी प्लॅनिंग करून ते कॅल्क्युलेशन केले ना, ते खूप वेळा सक्सेसफुल ठरत नाहीत, कारण स्टेटचे राऊंड्स मागे पुढे होत असतात आणि सेंट्रलच्या सेकंड राऊंड जेव्हा डिक्लेअर होतो त्यानंतर तुम्हाला खूप कमी वेळ मिळतात. म्हणजे ॲडमिशन कॅन्सल करायला किंवा त्यानंतर ते डॉक्युमेंट्स इकडे आणायला, तोपर्यंत इकडचा राऊंड खूप वेळा असं होतं की राऊंड पोस्टपोन होतो. मग राऊंड पोस्टपोन झाला तर खूप वेळा तुम्हाला सेंट्रलचं ॲडमिशन कॅन्सल जर केलं तुम्ही तर, आणि फॉर एक्झाम्पल असं इमॅजिन करा की स्टेटचा सेकंड राऊंड थोडा पुढे सरकलेला आहे आणि सेंट्रलचं सेकंड राऊंडचं तुम्ही ॲडमिशन कॅन्सल पण केलं, तिथे ॲडमिशन घेतलं तर ते कॅन्सल केलं. एक अशी वेळ येते की सेंट्रलचं ॲडमिशन कॅन्सल केल्यामुळे तुमच्या हातात आता सेंट्रलची सीट तर नाहीच आहे आणि स्टेटचं सेकंड राऊंड थोडं पोस्टपोन झालं, म्हणजे स्टेटमध्ये पण अजून तुम्हाला शुअर नाही की काय मिळेल. मग एक अशी स्टेज येते ना की तुम्ही मध्येच लटकत असतात. अशी सुद्धा वेळ येऊ देऊ नका. त्यामुळे थोडंफार सेफ झोनमध्ये राहायला शिका. खूप वेळा असं होईल की तुम्हाला पाहिजे होती गायनॅक, पण थोडं पेडियाट्रिकवर तुम्हाला समाधान मानावं लागतं. एक वेळा ते परवडलं रादर दॅन चॉईस नॉट अवेलेबल येण्यापेक्षा. हे खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की सेंट्रलच्या सेकंड राऊंड नंतर किचकट गोष्टी होतात, हे आपल्याला माहीतच आहे. आपले कॅल्क्युलेशन खूप वेळा ते वर्क पण करत नाही, ठीक आहे. त्यामुळे स्टेटमध्ये तुम्ही जर जिवंत असेल आणि सबसिक्वेंट राऊंड तुम्ही जर खेळले, फर्स्ट नंतर सेकंड नंतर थर्ड, तर तुमचं कधीही भलंच होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजे एखाद्या सीटचा तुम्ही आग्रह धरून एकदम नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल येऊ देऊ नका. हे मी मागच्या पॉईंटमध्ये देखील एक्सप्लेन केलं आहे की एखाद्या सीटचा खूप अतिप्रमाणामध्ये आग्रह धरू नका. मी आत्ता पण सांगतो आहे, कारण खूप वेळा कसं होतं की मुलाचा रँक आहे सर, माझा SMLच खूप आला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2000 तर SMLच आहे, पण मला वाटतं की नाही, मला गायनॅकच हवं आहे, मला गायनॅक सोडून शक्यच नाही, मी काही करूच शकत नाही आयुष्यात. असं बिलकुल नाही आहे. जर तुमचा रँक 2000 आहे, म्हणजे SML मी म्हणतो आहे, किंवा खूप जास्त रँक आहे, एक्झाम्पल दिलं फक्त, खूप जास्त रँक आहे, तुमचा आग्रह आहे की सर मला गायनॅकच हवं, नाहीतर मी काहीच करणार नाही. तुम्हाला गायनॅक कोणी, म्हणजे तो देव देखील साक्षात खाली उतरून तुम्हाला ती सीट देऊ शकत नाही. मग तुम्ही काय कराल? मग गायनॅक नाही मिळालं म्हणजे तुम्ही ह्या वर्षीचं काउन्सिलिंग राऊंड सोडून द्याल का? असं नक्कीच नाही आहे. खूप साऱ्या लोकांचं म्हणणं आहे की नाही सर, मला रिपीट तर करायचंच नाही आहे, पण गायनॅकच हवं. मग कसं शक्य आहे? गायनॅक मिळालंच नाही आणि रिपीट पण नाही करायचं, मग तुम्ही करणार तरी काय? त्यामुळे ॲटलिस्ट दुसरा ऑप्शन तयार ठेवा. जर हा सब्जेक्ट नाही मिळाला, मान्य आहे की आत्ता तुमचा जीव त्या सब्जेक्टमध्ये गुंतलेला आहे, बट कदाचित दुसरा सब्जेक्ट घ्यायची वेळ आली तर मान्य आहे की सुरुवातीचे 4-5 महिने थोडं दुःख होईल, बट ॲटलिस्ट नावासमोर तुम्हाला MD डिग्री मिळणार आहे आणि नंतर तुमचे फ्युचरचे प्लॅन नंतर ते चेंज होतात. मी जसं सांगितलं ना की कोणी कोणासाठी थांबत नाही या जगामध्ये, त्याच प्रकारे ही सिच्युएशन असते. प्रत्येकाला एखादी सीटबद्दल आवड असते, पण ती सीट मिळालंच असं नाही. म्हणजे खूप वेळा मी सांगतो ना की हार्डली 5 ते 10% लोकांनाच त्यांच्या मनासारखी सीट मिळत असते. दुसऱ्या ज्या काही सीट मिळतात ते प्रत्येकाने आपलं काहीतरी मन कुठेतरी मारलेलंच असतं किंवा कुठेतरी त्याने कॉम्प्रोमाइज केलेलेच असतात, हे लक्षात ठेवा. फक्त 5 ते 10% लोकांनाच मनाप्रमाणे सीट मिळत असते. त्यामुळे प्रत्येकाला जी सीट मिळालेली आहे त्याने ती कॉम्प्रोमाइज करूनच त्या सब्जेक्टमध्ये तो काहीतरी पुढे वर्क करत असतो किंवा ग्रो करत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि एखाद्या सीटचा खूप काही आग्रह ठेवू नका. त्यापेक्षा 1-2 एक्स्ट्रा सीट किंवा दुसरी सीट टाकून ठेवा की जेणेकरून नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल येणार नाही. कारण लक्षात ठेवा, जेव्हा राऊंड डिक्लेअर होतो ना, चॉईस नॉट अवेलेबल नावासमोर असणं ही खूपच घाणेरडी फिलिंग असते किंवा स्वतःचा कॉन्फिडन्स खूप जास्त लो होतो आपला. त्यामुळे ॲटलिस्ट काहीतरी मिळेल असं प्रेफरन्सेस टाका. परंतु प्रेफरन्सेस टाकताना स्वतःला हा प्रश्न विचारा की जर ही सीट मला मिळाली तर मी त्या ठिकाणी पैसे भरू शकतो का? मी त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो का? हे लक्षात ठेवा. आणि एकदम वर्स्ट कंडिशन इमॅजिन करा की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी प्रायव्हेट सीट टाकली आणि मान्य आहे की फर्स्ट राऊंडला तुम्हाला ती मिळाली. आपण असं अज्युम करतो की सेकंड थर्ड राऊंडला ती अपग्रेड होईल, बट अशी देखील शक्यता आहे की तुम्हाला जी सीट मिळालेली आहे ती अपग्रेडच जर झाली नाही तर तुम्ही त्याच कॉलेजला राहून 3 वर्ष त्या कॉलेजची फी भरू शकाल का?
हा देखील प्रश्न स्वतःला विचारायचा आहे आणि अशा प्रकारे तुमचे प्रेफरन्सेस तुम्ही ठरवा. ठीक आहे. आणि जसं की बाकीचे फॅक्टर्स ते मी नेहमी सांगत आलो आहे की तुमचं सिटी असेल, तुमचे रिलेशन्स असेल, तुमचे मित्र असेल, फॅमिली फॅक्टर्स असतील किंवा अजून काही तुम्हाला एखादा सब्जेक्ट आवडत असेल, एखादं कॉलेज आवडत असेल, त्या सगळे तुमचे जे काही प्लॅनिंग असतील त्या सर्वांचा विचार तर तुम्हाला करायचाच आहे. पण त्याहीपेक्षा आत्ता ह्या व्हिडिओमध्ये मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, कारण आता प्रेफरन्स लॉक करण्याची तुमची वेळ आहे. तर यामुळेच मला असं वाटलं की तुमच्याशी एकदा संवाद साधावा. तर बघूयात. आय होप की या व्हिडिओ थ्रू अजून तुमचे काही थोडे कॉन्सेप्ट क्लॅरिटी झाली असेल आणि रात्री जो काही आपला प्रेफरन्सेस फॉर्म भरण्याची आता मुदत आहे, तर व्यवस्थितपणे प्रेफरन्स भरा आणि उद्या जेव्हा काही निकाल लागेल तेव्हा आपण पुन्हा एकदा भेटूयातच. चला, तोपर्यंत गुड बाय.